जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेला कोण जबाबदार असावं? राज्य सरकारकडून सुद्धा तातडीने मदत पुरवण्यात येते, सरकारी मदत जाहीर करण्यात. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या वारीला तब्बल 750 वर्षाचा हा एकूणच वारसा किंवा इतिहास आहे. या मागच्या काळामध्ये कधी अशा प्रकारच्या अपवादात्मक घटना सोडली मागच्या खास करून स्वातंत्र्यानंतरच्या 70-80 वर्षामध्ये कधी दुर्दैवी घटना घडलेली नव्हती. पण मागच्या 3-4 वर्षामध्ये ही 4थी ते 5वी घटना आहे, ज्याच्यामध्ये आज सासवडच्या पुढे तब्बल 3 महिला आणि आणखीन एक जण आहे. म्हणजे ते सिरियस आहेत. दुर्दैवाने त्यांचं ते सुद्धा सिरियस असल्यामुळे कदाचित काही होऊ शकतं. पण साधारणतः 4 नाही का वारकरी हे आपल्या जीवाला मुक्त आहेत. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत शर्मेने मान खाली घालावी अशा प्रकारची घटना आहे. मी या घटनेच्या संदर्भामध्ये सरकारचा निषेध करतो. तर ही सरकारची चूक आहे, ही मानवी चूक आहे. एकतर आपण पाहताय राज्यातल्या सगळ्याच रस्त्यांवर बीड तुळजापूर रस्ता असेल किंवा पुणे पंढरपूर रस्ता असेल, या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यामध्ये सरकारला अपयश आलं आहे. त्याचबरोबर या रस्त्यांवरून वारी जात असताना तिथं जी काही ट्रॅफिक डायव्हर्ट करायला हवी, योग्य तो पोलीस बंदोबस्त द्यायला हवा, त्या संदर्भात नियोजन हे ढिसाळ झालं. त्याच्यामुळं आज या निष्पाप वारकऱ्यांना किंवा या महिलांना आपल्या जीवाला मुकावं लागलं आहे. याच्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे भाजप महायुती सरकार जबाबदारी असा माझा थेट आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वैष्णवबंधांची माफी मागावी ही आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.